संध्याकाळचे साधारण 5-6 वाजलेले. घड्याळाकडे इतकं लक्ष नव्हतं, पण अंदाजे. आणि रस्त्यावरून 2-3 जाणती माणसा मोठमोठ्यान गजाली करत चालली होती की कोकण किनारपट्टी सिडकोक दिली. अरे ऐकतय मा, कोकण किनारपट्टी म्हणत सिडकोक दिली. आता कोकण किनारपट्टीचा काय होताला या देवाक ठाव, असे गजाली करत ते पुढे निघान गेले. मी मनातल्या मनात म्हटलंय, नक्की काय झाला आणि हे असे काय म्हणतात की कोकण किनारपट्टीचा काय जाताला. मरांदे म्हटलंय, आपण काय करूचा असा असा म्हटलंय आणि मी माझा काम करू लागलंय. संध्याकाळ झाली आणि मी घरात इलोय आणि माझे हात पाय धुतलंय आणि सवयीप्रमाणे मोबाईल हातात घेतलंय आणि आपला व्हॉट्सअप उघडलंय आणि ग्रुपवरचे मेसेज वाचूक लागलंय. इतक्यात एका ग्रुपात एक मेसेज इलो. तो असं होतो की अख्खी कोकण किनारपट्टी सिडकोला अंदण. सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह 4 जिल्ह्यातील 1635 गावं बहाल. प्रचंड खळबळ. अशी हेडलाईन असलेली बातमी इली तेव्हा माका समजला की ते जाणते माणूस याच कारणामुळे मोठमोठ्यान ओरडत चालले होते. मग मी आय म्हटलं की नक्की काय गजाल असा जी आमच्या कोकणी माणसात खटाकता. यासाठी मी याविषयीची अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असेल. बघूया नक्की काय गजाल असा ही. नमस्कार, मी टायटस फर्नांडिस आणि आपण पाहत आहे कोकणी गॉसिप. डहाणू पासून वेंगुर्ला पर्यंत पसरलेल्या 720 किलोमीटर लांबीच्या विस्तीर्ण कोकण किनारपट्टीच्या विकासाचं नियोजन करण्यासाठी राज्य शासनानं सिडको प्राधिकरणाची नियुक्ती केली आहे. सृष्टी सौंदर्यानं नटलेल्या कोकणातील किनारपट्टीचा एकात्मिक विकास करून तिला जागतिक दर्जाचं क्षेत्र म्हणून विकसित करण्याचा शासनाचा मानस आहे. कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील नगरपालिका क्षेत्र वगळता अन्य परिसराच्या विकासासाठी कोणतेही विशेष नियोजन प्राधिकरण अस्तित्वात नसल्यानं सिडकोची नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचा शासनाचा युक्तिवाद आहे. समुद्र सपाटीपासून डोंगर रांगेच्या उच्चतम माथ्यापर्यंत क्षेत्राचा विकास या प्राधिकरणाकडून करण्यात येईल. त्यासाठी नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोची नियुक्ती झाल्यानं नगर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना कात्री लागण्याची शक्यता आहे. कोकणाला जागतिक दर्जाचं क्षेत्र म्हणून विकसित करण्याची शासनाची योजना असली तरी आधी त्या दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतील. प्रत्यक्षातील परिस्थिती मात्र विपरीत आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं चौपदरीकरण गेली 12 वर्ष रखडलेलं आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी देशात चांगले रस्ते बनवण्यासाठी प्रसिद्ध असले तरी 10 वर्षाच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांचं खातं हा महामार्ग पूर्ण करू शकलेला नाही. सिंधुदुर्गासारखा पर्यटन जिल्हा आरोग्य सेवा आणि नोकरी धंद्याकरिता शेजारच्या गोवा राज्यावर अजूनही अवलंबून आहे. हे सत्य तसं न पसणारच. दळणवळणाची साधनेच पुरेशी उपलब्ध नसतील तर विकासाची स्वप्ने रंगवणं कितपत योग्य. किनारा महामार्ग किंवा ग्रीनफील्ड रस्ता कोकणात उभारण्याची घोषणा झाली असली तरी तो पूर्ण कधी होणार याबाबत काही स्पष्टता नाही. कोकण हा मुळातच निसर्ग संपन्न परिसर. मग त्याचा विकास करणार म्हणजे नेमकं काय करणार हे स्पष्ट होणं आवश्यक आहे. काही वर्षापूर्वी वसई विरारच्या नियोजनासाठी सिडकोची नियुक्ती करण्यात आली होती. सिडकोने तयार केलेल्या विकास आराखड्यातून वसई विरार परिसराचा बट्ट्यापोळ झाल्याचा आरोप वसईतील पर्यावरणवाद्यांनी केला होता. कारण त्यानंतर तिथल्या किनारपट्टी परिसरात बांधकामांना वेग आला होता. आता कोकण किनारपट्टीवरील बांधकामांचे पेव फुटू नये हीच अपेक्षा. परिसराचा आर्थिकदृष्ट्या विकास व स्थानिकांचं आर्थिक सक्षमीकरण होणं व त्यातून पर्यटनाचा विकास असं ध्येय सरकारने ठेवलं आहे. आर्थिकदृष्ट्या विकास करताना किनारपट्टी परिसरात बांधकामांना मंजुरी देऊन तिथे सिमेंट कॉन्क्रीटचे जंगल उभे राहणार नाही ना, अशी खबरदारी सरकारला घ्यावी लागेल. मुंबईत पुरेशी जागा उपलब्ध नसल्यानं विकासाचं लक्ष आता बदलापूर पासून पुढे कर्जत, खोपोली तसेच अलिबागकडे गेलं आहे. अलिबागच्या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणावर बंगले उभे राहिले पण सरकारी यंत्रणा त्या तुलनेत पायाभूत सुविधा निर्माण करू शकल्या नाही. ही वस्तुस्थिती बोलकी आहे. पर्यावरणाचा ऱ्हास न होता कोकण किनारपट्टीचा विकास झाल्यास त्याचं स्वागतच आहे. सेवा क्षेत्र किंवा पर्यटनाला पोषक उद्योग व्यवसाय उभे राहिल्यास
स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, पण असा विकास होत नाही हेच आजवरचा अनुभव सांगतो. वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक मंजूर करून बांधकामांना प्रोत्साहन देण्याकडे राज्यकर्त्यांचा कल असतो. कोकणातही हाच फरक होणार नाही ना, याची कुणीच हमी देऊ शकत नाही. कोकणाबरोबरच नवी मुंबई परिसरात तिसरी मुंबई उभारण्याच्या दृष्टीने सरकारने पावले टाकली आहेत. नवी मुंबईत अटल सेतू प्रभावी क्षेत्रात नवनगर उभारण्यात येणार आहे. पेण, पनवेल, उरणमधील 124 गावांचं नियोजन करण्यात येणार आहे. यातील बहुतांश गावांमध्ये आधीच मोठ्या प्रमाणावर बांधकामं उभी राहिली आहेत. या अनधिकृत बांधकामांना हात लावण्याचे धाडस सरकारकडे नाही. मग नियोजन कसं करणार? कोकण किनारपट्टी सिडकोला आंदण देण्यात आली असली तरी इतरत्र सिडकोचा अनुभव फारसा चांगला नाही. नवी मुंबई, नाशिक, पालघर, छत्रपती संभाजीनगर, वसई, विरार पट्ट्यात याआधी सिडकोने नियोजन प्राधिकरण म्हणून काम केलं. अलीकडेच पालघर मुख्यालयाचं काम सिडकोकडे सोपवण्यात आलं होतं, पण त्यात अनेक त्रुटी आढळल्या. नियोजनातही अनेक चुका झाल्या असा सूर आहे. नाशिक किंवा छत्रपती संभाजीनगर बाबतही फारसा वेगळा अनुभव नाही. त्यामुळे संपूर्ण कोकण किनारपट्टी सिडकोला आंदण देण्याआधी या गोष्टींचा विचार होणं अपेक्षित होतं. आता सरकारने या संदर्भातील अधिसूचना काढली आहे. नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोचे काम लवकरच सुरू होईल. वसई सारखे या किनारपट्टीवर कॉन्क्रीटचं जंगल उभं राहणार नाही ना, आणि कोकणचं निसर्ग सौंदर्य कायम राहील याची खबरदारी शासन आणि सिडकोला द्यावी लागणार आहे. सिडकोच्या माध्यमातून कोकण किनारपट्टीचा विकास होतो की भकास हेच आता येणारा काळच ठरवेल. याच कोकणी गॉसिपसह मी इथेच थांबतो. पुन्हा भेटूया नवीन एका विषयासह नवीन भागात. तोपर्यंत पाहत राहा कोकणी गॉसिप. आणि तुम्हाला याविषयी काय वाटतं ते कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.